सोलापूर शहरातील पत्रा तालीम परिसरात पहाटेच्या सुमारास स्थानिक रहिवासी राजू यलशेट्टी यांच्या घरातील पाळीव मांजर हे अचानकपणे परिसरात असलेल्या अशोकाच्या झाडावर जाऊन बसले। अशोकाच्या झाडावर सर्वात उंच टोकास हे झाडाला अडकल्याने त्या मांजराला खाली उतरवणे कठीण होते। झाडात अडकल्याने मांजर घाबरून गेले होते, त्यामुळे ते जोरजोरात ओरडत होते। या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी अग्निशमन दलाच्या विभागास कळवली आणि या घटनेची माहिती कळताच तात्काळ अग्निशमन दलाची गाडीही पत्रा तालीम येथे दाखल झाली। अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर व झाडावर अडकलेल्या मांजरास पाहण्यासाठी स्थानिक परिसरातील लोकांची गर्दी वाढू लागली। अग्निशमन दलाच्या कर्तव्यदक्षतेमुळे अग्निशमन दल विभाग जवानांच्या अथक प्रयत्नानंतर या मांजराची सुटका झाली आणि पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडले असल्याचं दिसून आलं। तर अग्निशमन दलाचे जवान श्रीकांत भडके, संजय जगताप, विश्वनाथ काबणे यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे व पत्रा तालीम परिसरातील स्थानिक रहिवाशांनी आभार प्रकट केले। यावेळी सोलापूरकरांना आवाहन करण्यात येते की पाळीव प्राण्यांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी आणि असे व इतर काही प्रसंग आपल्या प्रभागात घडत असतील तर तत्काळ संबंधित अग्निशमन दलाच्या विभागास माहिती कळवावी असे आवाहनही अग्निशमन दल विभागाचे प्रमुख केदार आवटे यांनी केले आहे। पत्रतालीमेतून वैभव गंगणे यांचा रविवार पेटेशनला फोन आला की पत्रा तालीम येथे एक मांजर अडकलेले आहे। रविवार पेठमधून आम्हाला फोन आला, कळवले की पत्रा तालीम येथे मांजर अडकलेले। आमची गाडी तात्काळ रवाना झाली। पाहणी केली असता अशोकाच्या झाडाला मांजर अडकले होते। शिडीच्या सहाय्याने चढून फाटा तोडून मांजराची मुक्त सुटका केली। मांजर जिवंत आले। अशा काही घटना घडल्यास तात्काळ अग्निशमन दलाला कळवावे। प्राण्याचे पक्ष्याचे प्राण वाचवावे।